पुण्यामध्ये एक हॉटेल आहे, कन्फेशनरी शॉप आहे. त्याचं नाव आहे मिठी मिठास, राजस्थानचं आहे. तर इथे चॉकलेट स्वीट्स वगैरे खूप मिळतात. तर थोडंसं मी आणलं आज, खूप दिवसानंतर गेली होती. चॉकलेट्ससाठी खूप फेमस आहे हे दुकान. तर इथून मी हे आणलं, खारी ज्या असतात ना चहाबरोबर खायच्या. तर याची जी साईज आहे ती छोटीशी आहे. नॉर्मली खारीची साईज मोठी असते ना, याची साईज छोटी आहे. तर बघूया कशी आहे टेस्ट याची. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जेवतो ना तेव्हा त्याबरोबर जर आपण थोड्याशा गाठी खाल्ल्या जेवणाबरोबर, म्हणजे भाजी पोळी वरण भात जेव्हा आपण खातो तर त्याच्याबरोबर आपण या थोड्याशा गाठी वाढून खाल्ल्या, जसं आपण लोणचं कसं खातो तसं, तर जेवणाला एक छान चव येते. राजस्थानचे जे लोक असतात ना ते थोडंसं ॲड करतात जेवणामध्ये गाठी वगैरे. तर त्याच्यासाठी मी या गाठी आणलेल्या आहे. आणि इथे मी हा चिवडा आणला आहे. हा चिवडा पण थोडासा जेवणाबरोबर खाण्यासाठी, म्हणजे आपली सपोज आलूची भाजी असली, तरीची भाजी, तर त्याबरोबर हा थोडासा चिवडा जर आपण मिक्स करून खाल्ला पोळीबरोबर तर खूप छान लागतो. तर हा जो चिवडा आहे याच्यामध्ये मसाला नाही आहे, बिना मसाल्याचा शेवचिवडा आहे. तर हा जेवणाबरोबर थोडा खाल्ला तर खूप छान लागतो. तर बिना मसाल्याचा आहे, म्हणजे याच्यात तिखट वगैरे काही नाही आहे. आणि भाजीत आपलं सगळंच असतं ना तिखट वगैरे, तर त्याच्यामुळे अशा टाईपचं आपण वापरू शकतो. आणि आता मी इथे हे आणलं आहे, कोकोनटचे कुकीज. तर हे जास्त गोड नसतात आणि चव चांगली येते. अजून एक गोष्ट आणली आहे, हे ढोकळे आणले मी. याच्याबरोबर हिरवी चटणी दिली त्यांनी आणि ही लाल चटणी. तर 1 प्लेट आणलं आहे मी पार्सल. आणि नेक्स्ट जे आणलं आहे ते मी आणलेलं आहे शंकरपाळ्या. इकडे चांगल्या क्वालिटीच्या मिळतात म्हणून आणल्या, नाहीतर मी बाहेरच्या आणत नाही. तर क्वालिटी चांगली असते इथल्या बेकरीची, म्हणून मी आणलं. आणि नेक्स्ट जे आणलं आहे हे माझं फेवरेट आहे. तर वन्स इन अ व्हाईल मी आणते, नेहमी नाही आणत, कारण ते वेट लॉससाठी चांगलं नाही. वन्स इन अ व्हाईल आपण खाऊ शकतो. ही मी रसमलाई आणलेली आहे इथे. तर एका पावामध्ये तुम्हाला 5 पीसेस मिळतात. याला 24 आवर्सपेक्षा जास्त नाही ठेवता येत फ्रीजमध्ये. तर 2 दिवसामध्ये हे संपवावं लागेल. आणि आता लास्ट जो आयटम आणला आहे तो स्वीटचा आयटम आहे. हा माझा फेवरेट आयटम आहे. तर हे पण मी पावशेर आणलेलं आहे. 160 रुपये पाव आहे हे, आणि हे पण 160 रुपये पाव आहे.